मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधला 9वा महिना आहे. याच महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत घरोघरी केलं जातं. देशातल्या अनेक राज्यात सुहासिनी स्त्रिया घरात सुखशांती आणि भरभराट नांदावी यासाठी न चुकता हे व्रत करतात. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला महालक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी महालक्ष्मीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. नंबर 1, मान्यता आहे की महिन्याचे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केल्याने त्याची कृपा होते आणि सर्व कठीणाई दूर होतात. नंबर 2, कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. नंबर 3, असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून महालक्ष्मीची पूजा करतो त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा होते आणि त्यांचे भांडार संपत्ती आणि धान्याने भरलेले असते. मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा महत्त्व आहे तरी काय? मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात. गुरुवारी अनेक सुहासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. आजपासून या व्रताची सुरुवात झाली. या निमित्ताने आम्ही तुम्हाला या उपवासाबद्दल आणि पूजेच्या कथेबाबत सांगत आहोत. श्री महालक्ष्मीची अनेक नावे व रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्न्या, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्यांचे भांडार संपत्ती आणि धान्याने भरलेले असते. अनेक राज्यात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी व विष्णूची उपासना करून व्रत आणि दिवे दान करतात. यामध्ये शंखपूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात. गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आवळा फळ, पंचमेवा, शिरा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. यानंतर शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा करून दिवेदान करतात. यानंतर सायंकाळी विसर्जनानंतर उपवास सोडला जातो. अशा प्रकारे केली जाते लक्ष्मीची पूजा. सर्वप्रथम पहाटे लवकर अंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचे व्रत करावे. घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी तांदळाच्या पिठाच्या द्रावणाने रांगोळी काढावी. त्यामध्ये माता लक्ष्मीचे चरण अवक्ष करा.
त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवा. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान, करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा. त्यानंतर कळश स्थापित करा. सर्वप्रथम कळश आणि गणेशाची पूजा करा. त्यानंतर लक्ष्मीची पूजा करा. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा. असे मानले जातात, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा. घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा. पूजेनंतर घरातील किंवा आसपासच्या सुना आणि घरातील मुलींना प्रसाद खाऊ घाला. त्याचप्रमाणे मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रशवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी दिसायला अतिशय सुंदर, मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही तिचे फार कौतुक, लाड करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली होती. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव होते श्यामबाळा. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रशिवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रशवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुहासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचे व्रत होते. हे पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपली दुःख विसरली. तिचं दारिद्र्य नष्ट झालं. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रशवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महालात जाऊन राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला त्या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाळा भेटते. श्यामबाळाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर श्यामबाळा वृद्ध स्त्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार असतो. श्यामबाळा मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होते. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सुरचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रशवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडे जाऊन काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्यांची विनम्रपणे चौकशी करतात.
तेव्हा तो राणी शांबाळेचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोचवतात. तेव्हा रात पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाळा वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सूरजचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शांबाळाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर शांबाळा आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशाने भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य ती करत नाही. या उलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र त्याचं कोणताही दुःख करून न घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधार तिला विचारतो, माहेरून काय आणलेस? त्यावर ती उत्तरते, मी तिथलं सार आणले आहे. याचा अर्थ काय आहे? या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शांबाळा पानात थोडंसं मीठ वाढते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा शांबाळा म्हणते, हेच आहे माहेरून आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ते या मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ हा अळणीच. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शांबाळेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालाधार राजा निश्चयाने उठला. त्याचं आपलं सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलून घेतले. भद्रेशवा जावयाकडे येतो. दोघांनी गुप्त बैठक होते. मग ते भद्रेशवाचे राज्य जिंकलेले शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधाराने सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रेशवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजही पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. महत्त्व: जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मीची प्रसन्न होऊन त्याच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल असे मानले जाते. आंब्याच्या डहाळ्या, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कळश आणि महालक्ष्मीचे रूप म्हणून तिची स्थापना केलेली मूर्ती, सजवून केलेली आरास या व्रताचे महत्त्व वर्णन करत लक्ष्मीची केलेली जाणारी स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रूप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडाधोडाचे नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदी कुंकू देऊन सवाष्णीला फळे तसे इतर वाण दिले जाते. या महिन्यात मांसाहार करणं अनेक घरामध्ये टाळलं जातं. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा. व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंद वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे. काही कारणांमुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा.
व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे. नंतर कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये. पूजेची पद्धत: घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू वाहावे. एक तांब्याचा कळश स्वच्छ करून कळशाच्या बाहेरच्या बाजूनं हळदी कुंकवाची बोटे ओढावी. कळशात पाणी भरून एक नाणं, एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या. तोंडावर 5 तरेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा आंब्यांच्या झाडाची पाने रचून त्यावर नारळ शेंडीवर करून ठेवावा. तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावे. श्री महालक्ष्मी देवीचे चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी. त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी. त्याजवळ एक नाणं ठेवावं. हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास घ्यायचं आहे व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी. नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी. एका वाटीत दूध नक्की ठेवावं. श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी. नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवी समोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे. आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी. मग आरती करावी. संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा. गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियासह आनंदाने प्रसादासह भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी, विहीर, तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा. आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.